नमस्कार मित्रांनो, आज आपण गणित 1 या विषयाचा प्रकरण 5 संभाव्यता आपण सुरुवात करतो. ओके, संभाव्यता. संभाव्यताला दुसरं नाव आहे शक्यता. संभाव्यता म्हणजेच काय? शक्यता. शक्यता कोणत्या गोष्टींची काढली जाते? अशा गोष्टी ज्या घडून नाही आहेत, ज्यांचा आपल्याला रिझल्ट माहित नाही, ज्यांचं आपल्याला उत्तर माहित नाही, त्याला आपल्या या 5व्या प्रकरणाच्या संभाव्यता या प्रकरणामध्ये त्याला फलित म्हणतात. फलित म्हणजे ज्या घटनेचं फलित माहित नाही अशा घटनांची आपण काय करतो? शक्यता. फलित म्हणजे उत्तर, फायनल आन्सर. ओके, म्हणजे फलित ज्याचं माहित नसतं त्याचं आपण काय करतो? शक्यता करतो. ओके, म्हणजे शक्यता अशा घटनांची काढतात ज्या घटना घडून नाही गेलेल्या आहेत किंवा ज्या घडणार आहेत. ओके, त्याच्याबद्दल आपण आधीच फक्त आणि फक्त शक्यताच सांगू शकतो. म्हणजेच काय सांगू शकतो? संभाव्यता सांगू शकतो की काय होणार आहे, त्याचा एक अंदाज लावू शकतो. त्या अंदाजाला आपण काय म्हणतो? संभाव्यता. ओके, मग अशा घटना कोणत्या आहेत? उदाहरण समजा तुमचा रिझल्ट आहे. ओके, तर तुम्हाला कोणी विचारलं, म्हणजे तुमच्या पॅरेंट्सने विचारलं की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळणार आहे, किती टक्के मिळणार आहे, तर तुम्ही कन्फर्म सांगू शकता की मला 60% मिळणार आहे किंवा मला 70% मिळणार आहे. तुम्ही एक अंदाज सांगता, 70, 75, 75, 80, 60, 70, बरोबर ना? मग समजा तुम्ही सांगितलं आई बाप्पांना की मला 80-85% मिळणार आहे, मग लगेच आई बाप्पा जाऊन पेढे आणतात का? नाही. का? कारण ती शक्यता आहे, सत्य अजून घडलेलं नाहीये. ते घडेल तेव्हा मग ते पेढे आणणार, आधीच पेढे आणणार का? नाही. ओके, तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण फक्त शक्यता सांगतो आणि मग त्या घटना घडल्याच्या नंतर आपण पडताळून बघतो की आपल्या शक्यता खऱ्या ठरल्या की नाही. उदाहरणार्थ हवामान खाते काय करतं? फक्त शक्यता सांगतं की ह्या वर्षी भरपूर पाऊस पडेल. नक्की पडतोच का? असं नाहीच आहे. आपल्या देशामध्ये अनेक जणांना असं वाटतं की हवामान खात्याने सांगितलं नक्की उलट घडतं, म्हणजे पाऊस पडेल म्हणजे की पाऊस नाही पडणार, असे पण काही जण बोलतात. बरोबर ना? म्हणजे शक्यता ज्या आहेत ना त्या फक्त एक अभ्यास करून काढल्या जातात. कसला अभ्यास? त्या घटनेचा पास्ट बघितला जातो, म्हणजे भूतकाळ बघितला जातो. एक उदाहरण घ्यायचं, छोटंसं उदाहरण घ्या आपण. समजा तुम्हाला पहिल्या एक्झाम मध्ये म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये तुम्हाला 80% पडले. ओके, 6 महिन्यामध्ये तुम्हाला 80% पडले, दुसऱ्या चाचणीमध्ये पण 80%च पडले. तर मग इथे शक्यता वाढते. कसली? वार्षिक परीक्षेला पण तुम्हाला 80% पडण्याची. म्हणजे इथे चान्सेस जास्त आहे की तुम्हाला 80% पडतील. का? कारण की तुमचा पास्ट सांगतो की तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 80% पडले, म्हणजे इथे शक्यता जास्त आहे. म्हणजे खरे होण्याची जी चान्स आहे ते जास्त आहे. ओके, मग अशा शक्यता पण असतात आणि अशा पण शक्यता असतात जिथे नक्की सांगता येत नाही, अर्धा अर्धा असतं. म्हणजे काही जण हा म्हणतात, काही जण नाही म्हणतात. ओके, अशा पण शक्यता असतात ज्याला पास्ट माहित नसतो. उदाहरणार्थ सांगा, फॉर एक्झाम्पल एक पहिलं उदाहरण घेऊया आपण. एक टीम ए आहे आणि एक टीम बी आहे. या दोघांमध्ये मॅच होणार आहे. या दोघांमध्ये क्रिकेटची मॅच आहे. मॅच स्टार्ट होण्या अगोदर काय केलं जातं? नाणेफेक केलं जातं की कोणती टीम आधी बॅटिंग करणार किंवा कोणती टीम आधी बॉलिंग करणार हे ठरवण्यासाठी नाणेफेक करतात. आता हे नाणेफेक केल्याच्या नंतर तुम्ही 100% सांगू शकता का की कोणती टीम जिंकेल? आधी नाही सांगू शकत. मग इथे चान्सेस कसे आहेत? 50-50% आहेत की टीम ए पण जिंकू शकते आणि टीम बी पण जिंकू शकते. कारण या शक्यतेचा पास्टशी काही संबंध नाहीच आहे. ओके, म्हणजे इथे कसे चान्सेस आहेत? अर्धे अर्धे चान्सेस आहेत. म्हणजे ही पण टीम जिंकू शकते नाणेफेक किंवा ही पण टीम जिंकू शकते. म्हणजे इथे शक्यता कशा आहेत? 50-50%. याचे पण 50% आणि याचे पण 50%. म्हणजे अर्धे अर्धे चान्सेस आहेत की ही टीम पण जिंकू शकते किंवा ही टीम पण जिंकू शकते. इथे संभाव्यता जी आहे ती संभाव्यता कशी आहे? शक्यता कशी आहे? अर्धी अर्धी आहे. कशी आहे? हाफ हाफ आहे, अर्धी अर्धी आहे. ही पण टीम जिंकू शकते किंवा ही पण टीम जिंकू शकते. बरोबर आहे? आता नाणेफेकचं उदाहरण घेतलं, नाणेफेकचं उदाहरण घेतलेलं आहे. तर नाणेफेकला कंटिन्यू करूया. नाणेफेक मध्ये काय काय येऊ शकतं? नाणे जर फेकला आपण, टॉस केला तर काय काय येऊ शकतं?
एक तर छापा येऊ शकतो, त्याला इंग्लिशमध्ये हेड म्हणतात. हेडचा आपण काय घेतो इथे एच, छापा म्हणजे एच. आणि काटा त्याला इंग्लिशमध्ये टेल म्हणतात, त्याचा आपण काय घेतो टी. ओके, मग काय येऊ शकतं, छापा येऊ शकतो किंवा काटा. आता या घटनेचा पास्टशी काय संबंध आहे का भूतकाळाशी, की नाही मागच्या वेळेला 4 वेळा छापा आला म्हणजे आता पण छापाच नाही, असं काहीच नाही. इथे शक्यता समान आहे, म्हणजे छापा येण्याची जेवढी शक्यता आहे तेवढी शक्यता काटा येण्याची आहे. म्हणजे इथे सुद्धा संभाव्यता जी आहे ती अर्धी याची आहे, अर्धी याची आहे. म्हणजे इथे संभाव्यता जी आहे ती सुद्धा कशी आहे, अर्धी अर्धी आहे. समजलं नक्की. अजून एक उदाहरण मिळेल. तुम्ही सापशिडी करता, त्या सापशिडीमध्ये जे उडवतात त्याला डाय म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, मराठीमध्ये त्याला म्हणतात फासा. आता मराठीमध्ये काही काही शब्द असे आहेत जे आपण कधी वापरलेच नाही, म्हणून याचा नवीन आहे. फलित म्हणजे उत्तर. ओके, फासा म्हणजे डाय, काही शब्द नवीन आहेत, त्याचा तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास करा. फासा, फासा म्हणजेच तो डाय, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डाय. 1 2 3 4 5 6 असे अंक असतात त्याच्यावरती, त्याला म्हणतात फासा. हा फासा जर आपण फेकला तर काय काय शक्यता आहे तुमच्याकडे, संभाव्यता काय आहे, कोणता नंबर येऊ शकतो, 7 येऊ शकतो का, नाही. 8 येऊ शकतो का, नाही. काय येऊ शकतात, एक तर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. ओके, म्हणजे इथे संभाव्यता जी आहे ती अर्धी अर्धी आहे का, नाही. इथे का अर्धी अर्धी होती, कारण दोनच गोष्टी होत्या. इथे का अर्धी अर्धी होती, कारण दोनच गोष्टी होत्या. पण इथे अर्धी अर्धी आहे का, नाही. इथे किती गोष्टी आहेत, 6 गोष्टी आहेत. म्हणजे इथे जी संभाव्यता आहे कोणताही एक नंबर येण्याची ती 6 पैकी असणार, 2 पैकी नाही, बरोबर ना. मग 6 पैकी किती, 1. म्हणजे इथे संभाव्यता किती आहे, प्रत्येकाची किती आहे, 1/6. ओके, मग ही काय आहे संभाव्यता जेव्हा आपण फासा फेकतो त्याची. समजलं, कळलं का. आता उदाहरण घेऊया. समजा एखाद्या बॉक्स मध्ये 1 ते 20 अंक लिहिलेले कार्ड आहे. हाऊसिंग हाऊसिंगचे उत्तर मिळेल. हाऊसिंग मध्ये किती नंबर असतात, 1 ते 100 नसतात, 99 पर्यंत असतात, बरोबर ना. मग हे अंक आपण जेव्हा एका बॉक्स मध्ये टाकतो आणि तुम्ही एक एक नंबर बाहेर काढता, ओके, तेव्हा काय किती संभाव्यता असतात, किती नंबर येऊ शकतात, 1 पासून 99 पर्यंत. म्हणजे इथे संभाव्यता अर्धी अर्धी आहे का, शक्यता अर्धी अर्धी आहे का, नाही. 106 आहे का, नाही. कारण टोटल शक्यता किती आहे, 99. त्याच्यापैकी कोणता तरी एक नंबर येणार, म्हणजे इथे शक्यता किती होते, 1/99. समजलं. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या घटनेला आपण या अशा नंबर मध्ये आपण मेन्शन करतो, नंबर मध्ये आपण सांगतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, संभाव्यता. समजलं. म्हणजे संभाव्यता नेहमी नंबर मध्ये सांगितली जाते की किती चान्सेस आहे. ओके, त्यालाच आपण संभाव्यता म्हणतो. पण ही संभाव्यता कशी काढतात ते तुम्हाला एक्सरसाइज नंबर 5.4 मध्ये आहे. सध्या आपल्याला 5.1 2 3 पर्यंत आपल्याला फक्त शक्यता बघायची आहे आणि त्या शक्यतेशी रिलेटेड काही घटना असतील तर त्या घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, मग 5.4 मध्ये आपल्याला संभाव्यता करायची. आपण ते संभाव्यता जो हा शब्द आहे तो आपल्याला 5.4 मध्ये बघायला मिळणार आहे. पण या धड्याशी काही निगडीत संज्ञा आहेत, त्या संज्ञांचा आपण आता अभ्यास करूया. ओके, आता आपण या संभाव्यता प्रकरणामधील काही महत्वाच्या 2-3 व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचा अभ्यास करूया. पहिला आहे यादृच्छिक प्रयोग. यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, प्रयोग म्हणजे तेच आपण आता जे काय बघितलं ना एक्झाम्पल्स, त्या सर्व एक्झाम्पलला आपण काय म्हणतो, प्रयोग. ओके, या प्रयोगामध्ये यादृच्छिक प्रयोग याचा अर्थ काय, तर असा कोणताही प्रयोग ज्या प्रयोगाच्या फलिताबद्दल तुम्हाला आधीच माहिती असते. फलित म्हणजे उत्तरांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असते, म्हणजे तुम्हाला फलित माहिती असते, फलितांबद्दल तुम्हाला माहिती असते, पण त्यापैकी कोणतंही फलित
सत्य असण्याची जी काही शक्यता आहे ती समान असते. म्हणजे तुम्ही निश्चित असं भाकीत करू शकत नाही की हेच उत्तर येणार आहे. ओके, फलितांबद्दल तुम्ही काय करू शकत नाही, निश्चित भाकीत करू शकत नाही. भाकीत म्हणजे अंदाज लावू शकत नाही. भाकीत म्हणजे काय, अंदाज. हा शब्द तुम्हाला एक मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये मिळणार आहे. सायन्स 1चं एक प्रकरण आहे ज्यामध्ये मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये हा शब्द आहे, भाकीत करणे. ओके, निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण ही सर्व जी फलितं आहेत ते येण्याची जी शक्यता आहे ती समान असते. म्हणजे कोणतंही उत्तर येऊ शकतं, ते तुम्हाला नक्की माहित नसतं की हेच येणार आहे. ओके, म्हणजे सर्व फलिते कशी असतात, सर्व फलिते येण्याची जी शक्यता आहे, येण्याची शक्यता समान असते. अशा प्रयोगाला काय म्हणतात, यादृच्छिक प्रयोग. म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आहे, फलिताबद्दल माहिती असते. ओके, पण निश्चित भाकीत करता येत नाही. कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत करता येत नाही. ओके, कारण का, सर्व फलिते येण्याची जी शक्यता आहे ती कशी असते, समान. आता उदाहरण आपण मगाशी बघितलं की एखादा नाणं फेकलं, नाणे फेकल्याच्या नंतर काय काय येऊ शकतो, मी बघितलं एच आणि टी येऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे ही शक्यता दोघांची पण आहे, ती समान पण आहे. 1 2 3 4 5 5 टाकला तर सर्वांची शक्यता कशी आहे, समान आहे. काही येऊ शकतं, 1 पण येऊ शकतो, 2 पण येऊ शकतो. म्हणून या प्रयोगांना काय म्हणतात, यादृच्छिक प्रयोग. आणि संभाव्यतामध्ये यांचाच उपयोग केला जातो. ओके, अशा कोणत्याही शक्यतेबद्दल आपण या प्रकरणामध्ये बोलणार नाही आहोत ज्यांची तुम्ही निश्चित असे म्हणजे भाकीत करू शकत नाही, फलित करू शकत नाही, का ज्या फलितांबद्दल तुम्ही हे सांगू शकत नाही की सर्वांची समान शक्यता आहे. अशा गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करत नाही. ओके, कोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो आपण, म्हणजे ज्या प्रयोगामध्ये सर्व फलिते येण्याची शक्यता कशी असते, समान असते, अशाच गोष्टींचा आपण अभ्यास करतो. तर यादृच्छिक प्रयोग समजून मला फलिताबद्दल माहिती असते पण निश्चित भाकीत करू शकत नाही, म्हणजे अंदाज लावू शकत नाही. सर्व फलिते येण्याची शक्यता कशी असते, समान असते, त्यांना म्हणतो आपण यादृच्छिक प्रयोग. मग यादृच्छिक प्रयोगामध्ये ही जी उत्तरं आली, म्हणजे नाणे फेकल्यावर एच टी आलं, फासा टाकल्यावर 1 2 3 4 5 6 आले, ही जी फलितं आली या फलितांना आपण काय म्हणतो, निष्पत्ती. काय म्हणतात, निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे काय, यादृच्छिक प्रयोगांची जी ही फलिते असतात, ही फलिते म्हणजे उत्तर येतं, तुम्ही आधी जो अंदाज लावता किंवा हे शक्य आहे, त्या उत्तरांना काय म्हणतात, निष्पत्ती. समजलं. निष्पत्ती म्हणजे काय, यादृच्छिक प्रयोगांमधील फलिते, प्रयोगांच्या फलितांना काय म्हटलं जातं, निष्पत्ती. समजलं. ही फलिते लिहिण्यासाठी मी आता इथे एक कंस वापरला होता, याला मिहिरिटी कंस म्हणतात, तुम्ही संचामध्ये बघितले. ओके, याच कंसाचा उपयोग करायचा. जर तुम्ही साधा कंस वापरला तर इथे तुमचा अर्धा मार्क कट होणार. ओके, जर ते टीचर्स जास्तच रागवले तर 1 मार्क बंद करू शकतो किंवा मार्क देणारच नाही. कारण काय, बोर्डाचे जे पेपर असतात ते आपण बघू शकत नाही, त्याच्यामध्ये इथे काय नक्की घडतंय हे आपल्याला माहित नसतं. म्हणून रिस्क घ्यायची नाही, कंस करायचे, साधे कंस करायचे नाही. काय करायचं, मैत्री कंस. जर येत नसेल काढता तर प्रॅक्टिस करा. हे असं असतं, हे असं असतं. ओके, प्रॅक्टिस करा त्याची, आणि हे सर्व प्रकरण जे आहे तुम्हाला याच मैत्री कंसामध्ये उतरवायचं आहे. क्लिअर. निष्पत्ती समजला, यादृच्छिक प्रयोग समजला नक्की. आता आपण याच्यावरती आधारित याच्यामध्ये अजून एक आहे, समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय. समसंभाव्य म्हणजे काय, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीची जी निष्पत्ती आहे, उदाहरणार्थ इथे एच टी नाणं फेकलं की इथे शक्यता ज्या आहे ते एच येण्याची जेवढी शक्यता आहे तेवढीच शक्यता टी येण्याची आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल अर्धा म्हणजे याची शक्यता हाफ आहे, याची पण शक्यता अर्धी आहे. याला म्हणतात समसंभाव्य निष्पत्ती. एखादा फासा टाकला की 1 2 3 4 जेवढं शक्यता 1 येण्याची आहे तेवढीच शक्यता 4 येण्याची आहे, तेवढीच शक्यता 6 येण्याची आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की 1 येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, नाही म्हणता येणार. ओके, 2 येण्याची शक्यता सर्वात कमी आहे, नाही सांगू शकत असं. कारण का,
तो फासा टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती कोणताही नंबर येऊ शकतो. 1 पण येऊ शकतो, 2 पण येऊ शकतो, 3 पण येऊ शकतो, 4 पण येऊ शकतो, 5 पण येऊ शकतो आणि 6 पण येऊ शकतो. कळलं? म्हणून यांना काय म्हणतात? समसंभाव्य निष्पत्ती. समजलं इतकं? आता याच्यावरती आधारित तुमचं 5.1 जे एक्सरसाइज आहे, जो अभ्यास 5.1 आहे तो याच्यावरती आधारित आहे. त्याचा आता एक पटकन अभ्यास करूया. तो खूप सोपी गणित आहे, याच याच्यावरती आधारित आहे. म्हणजे तुम्ही यादृच्छिक प्रयोग तुम्हाला सांगितल्याच्या नंतर काय काय फलिते येतील, कोणती शक्यता आहे, ती फक्त तुम्हाला त्या 5.1 मध्ये सांगायची आहे. तर तुमच्या पुस्तकामधला 5.1 जो आहे तो काढा. तुम्हाला आम्ही PDF सेंड केलेला आहे, ते काढू शकता. पुस्तक असेल पुस्तक काढा, किंवा आम्ही तुम्हाला जे फोटो पाठवलेले आहेत व्हॉट्सअपला ते पण तुम्ही बघू शकता. ते ओपन करा. बघा मला काय दिसतंय 5.1 मध्ये. तर 5.1 मध्ये तुम्हाला सांगितलंय खालील प्रत्येक बाबतीमध्ये किती शक्यता आहेत ते तुम्हाला सांगायचं. म्हणजे 2 शक्यता आहेत, की 3 शक्यता आहेत, की 4 शक्यता आहेत, तेवढंच फक्त सांगायचं, बाकी काही सांगायचं नाही. ओके. तर सराव संच 5.1 5 नंबर आहे 116. ओपन केला. ओके. यांचा अभ्यास करूया. याचे फक्त आता उत्तर येतं, ही सर्व उत्तर तुमच्या वहीमध्ये कॉपी करायची आहे. ओके. पहिला, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. आता आपल्याला पण अनेक ठिकाणांची माहिती असते. जर मला माहिती आहे की अंधेरी कुठे आहे, दादर कुठे आहे, बांद्रा कुठे आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल बरोबर ना. असे काही ठिकाणांची माहिती वनिताला सुद्धा आहे. ओके. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. आता तुम्हाला समजा विचारलं, सांगा मला मे महिन्याच्या सुट्टीत कुठे जायचं. आता आई बापाने विचारलं, तुम्ही काही ठिकाणी नाव सांगता की मला गावी जायचंय, किंवा मला महाबळेश्वर जायचंय, किंवा मला माथेरानला जायचंय. का सांगता? कारण तुम्हाला ती ठिकाणं माहिती आहे. तर तुम्ही एकाच वेळेला सर्वांची नावं देता का? नाही. जाणार कुठे? फक्त एकाच ठिकाणी. पण तुमच्या डोक्याच्या आतमध्ये जी काही ठिकाणं सेव्ह झालेली आहेत त्याच्यापैकी एक नाव तुम्ही उचलणार बरोबर. पण ते जे नाव उचलणार ते किती फलितांपैकी असणार, किती शक्यतांपैकी असणार, जे तुम्हाला माहिती आहे. मग वनितेला पण काही ठिकाणं माहिती आहेत, सर्वच ठिकाणं माहिती नाहीये. मग तिला किती ठिकाणं माहिती आहेत? तिला अजिंठा माहिती आहे, महाबळेश्वर माहिती आहे, लोणार सरोवर माहिती आहे, ताडोबा अभयारण्य माहिती असेल, आंबोली आहे, रायगड आहे, माथेरान आहे, आळंद आहे. म्हणजे याच ठिकाणांपैकी एक नाव ती घेणार. कारण तिला समजा याच्यामध्ये कणकवली नाहीये, सिंधुदुर्ग नाहीये, मग ती बोलू शकते का मी कणकवली जाणार म्हणून? नाही बोलणार. का नाही बोलणार? कारण तिला ते ठिकाण माहितीच नाहीये. तिला ज्या ठिकाणांबद्दल माहिती आहे त्याच्याबद्दलच ती बोलणार बरोबर ना. मग त्या अशा किती शक्यता आहेत वनिताच्या संदर्भात? तर अजिंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर 3, ताडोबा अभयारण्य 4, आंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि आनंदवन 8. म्हणजे या पहिल्या गणितामध्ये एकूण शक्यता किती आहे? 8 आहे. किती आहे? 8. 8 ठिकाणांपैकी एका ठिकाणाचं नाव वनिता घेणार आहे. कळलं? ओके. दुसरं, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. यादृच्छिक पद्धतीने एक निवडल्यानंतर पण दुसऱ्याच्या नंतर तिसरा असं असतात. एकच प्रत्येक वेळा निवडायचा नाही. आता आठवडा म्हणजे 7 दिवस असतात तुमच्याकडे, माझ्याकडे असतात कॅलेंडरमध्ये बरीच असेल ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आपल्या सर्वांचा आवडता कोणता? रविवार. ओके. किती दिवस झाले? 7. म्हणजे ते शक्यता किती असतात? 7. कळलं? म्हणजे आठवड्यातील एक वार निवडायचा आहे तर तुम्हाला 7 दिवसांपैकी एक निवडता येईल. ओके. म्हणजे इथे शक्यता आल्या 7. एवढंच उत्तर आहे. हे 1 मार्काला विचारत तुम्हाला, किंवा रिकाम्या जागामध्ये विचारते, किंवा 1 मार्कांच्या सम मध्ये विचारते. प्रश्न पहिला उभा मध्ये विचारते, दुसरीकडे विचारणार नाही. ओके. तिसरं, पत्त्यांच्या टॅगमधून एक पत्ता. पत्त्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहित नाही, पण मला वाटतं तुम्हाला माहिती असेलच. ओके. त्याच्यामध्ये एक छोटीशी आयडिया घेऊया पत्त्यांबद्दल. पत्ते एकूण किती असतात एखाद्या पॅकमध्ये, त्या कार्डाच्या पॅकमध्ये? तर किती असतात एकूण पत्ते? 52 असतात. किती असतात? 52.
हे 52 पत्ते 2 कलर मध्ये डिवाइड केलेले असतात. 2 कलर मध्ये हे डिवाइड असतात. त्यातला एकाचा कलर असतो लाल आणि एकाचा कलर असतो काळा. बरोबर. लाल पत्ते आणि काळे पत्ते याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कलरचे पत्ते त्याच्यामध्ये असतात. म्हणजे साहजिकच आहे या 52 पैकी अर्धे पत्ते लाल असणार आणि अर्धे पत्ते काळे असणार. म्हणजे हे किती असणार 26 आणि काळे किती असणार 26. हे फक्त एक एक्झाम्पल आहे. याचा अर्थ तुम्ही उद्यापासून पत्ते खेळायचं नाही. ओके. हे फक्त एक उदाहरण आहे. संभाव्यता या प्रकरणासाठी हे बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. पण त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करू नका. ओके. लाल 26 काळे 26. आता लाल 26 मध्ये पण 2 प्रकार असतात. एक जो टाईप मध्ये असतो त्याच्यामध्ये एक जो प्रकार असतो त्याला बदाम म्हणतात. बदाम. आणि एक असतो चौकट. ओके. एक असतो बदाम आणि एक असतो चौकट. काळ्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतो इस्पिक आणि एक असतो किलोवर. किलोवर काय किलावर म्हणतात किलोवर. ओके. तर हे 26 मध्ये 2 भाग झाल्याच्या नंतर बदाम अर्धे होणार. 26 अर्धे 13. चौकटचे बद्दल जे पत्ते असतात ते किती असतात 13. तसंच इस्पिक पण किती होणार 13. किलोवर पण किती होणार 13. एकूण पत्ते 52. त्याचे 2 भाग 26 लाल काळे. लाल मध्ये 2 भाग बदाम 13 चौकट 13. काळ्यामध्ये 2 भाग इस्पिक आणि किलोवर 13. ओके. आकार विकार बद्दल तुम्हाला माहिती असेल ना. असे आकाराचे पत्ते असतात. ओके. चौकट हा एक असा असतो. माझे जरा ड्रॉइंग खराब आहे समजून घ्या. इस्पिकचे पत्ते जे असतात ते असे असतात. हे असे इस्पिकचे पत्ते असतात आणि किलोवरचे फुलांप्रमाणे असतात. असे 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 असतात किलोवर. ओके. तर हे कधी तुम्ही कार्ड बघितलं तर तुम्हाला हे पटकन समजेल. बदाम 13 चौकट 13 इस्पिक 13 किलोवर 13. ओके. हे नंतर नोट डाऊन करून ठेवा. जे पत्ते असतात प्रत्येक म्हणजे हे प्रत्येक टाईपचे जे पत्ते आहेत 4 प्रकारचे पत्ते यांच्यामध्ये असणारी जी क्वांटिटी आहे ती समान असते. 13 मध्ये जे काही आतमध्ये जे असतात ते समान असतात. तुम्ही ऐकलं असेल एक्का दुरी तिरी चौका पंजा छक्का सत्ता अट्टा नववा दस्सा. याला आपण नंबर अंकांचे कार्ड म्हणतात. अंकांचे कार्ड. अंक असणारे कार्ड. त्याच्यामध्ये एक्का दुरी तिरी चौका पंजा छक्का सत्ता अट्टा नववा आणि दस्ता मेंढी म्हणतात. या एक्का जो आहे एक्का हा एक हाय लेवलचा पत्ता असतो. म्हणजे सर्वात मोठा पत्ता कोणता एक्का. ओके. आणि त्याच्यानंतर काही कार्डामध्ये चित्र असतात त्याला चित्रयुक्त पत्ते म्हणतात. चित्रयुक्त पत्ते. याच्यामध्ये राजा असतो राणी असते आणि गुलाब. असे हे 3 आणि हे 10 असे मिळून हे किती पत्ते होतात 13 पत्ते. जे बदाम मध्ये पण असतात चौकट मध्ये पण असतात इस्पिक मध्ये पण असतात आणि किलोवर मध्ये पण असतात. ओके. मग आता मला सांगा चित्रयुक्त पत्ते. एकूण चित्रयुक्त पत्ते किती होणार. याच्यात 3 याच्यात 3 याच्यात 3 आणि याच्यात 3 म्हणजे किती होणार 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 किती आले 3 चौक 12. चित्रयुक्त पत्ते किती आले 12. त्याच्यामध्ये राजे किती समजा राजाला प्रत्येक पत्त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर एकूण राजे किंवा एकूण राजा किती असणार याच्यातला 1 याच्यातला 1 याच्यातला 1 याच्यातला 1 म्हणजे किती होणार 4. तसे राणी पण किती 4. गुलाब पण किती 4. राजे किती 4. चित्रयुक्त पत्ते किती 12. एक्के किती 4. दुर्या किती 4. तिर्या किती 4. दस्ते किती 4. म्हणजे हे प्रत्येक पत्ते 4-4 असतात. प्रत्येकामध्ये एका प्रकारचा पत्ता असतो. समजलं. म्हणजे 4-4 पत्ते सरावामध्ये असतात आणि चित्रयुक्त पत्ते म्हटलं तर एकूण पत्ते किती असतात 12 असतात. समजलं. तर हे तुम्ही नंतर नोट डाऊन करा. मग तुम्हाला काय सांगितलं तर याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये पत्त्यांच्या कॅट मधून
एक पत्ता काढला. मग आता एक पत्ता काढला तर एकच पत्ता बाहेर, पण किती शक्यता आहेत. मग तो पत्ता लाल असू शकतो किंवा काळा असू शकतो. त्या पत्ता चित्रयुक्त असू शकतो किंवा अंकांचा असू शकतो. म्हणजे या एकूण 52 पत्त्यांच्या शक्यतांपैकी एक कार्ड तुम्ही येणार. म्हणजे अशा शक्यता किती आहेत, तर शक्यता आहेत 52. कोणताही कार्ड बाहेर येईल. म्हणजे शक्यता किती, 52. कळलं, समजलं एवढं. ओके. आणि शेवटचं आहे, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत संख्या लिहून ठेवते. प्रत्येक कार्डावरती संख्या किती आहे, 10 ते 20 असे अंक लिहून ठेवलेले आहेत. कार्ड केलं, समजा चौकोनी कार्ड केलेलं असेल त्याच्यावर 10 लिहिले, दुसऱ्यावर 11 लिहिले, तिसऱ्यावर 12 लिहिले, मग 13 लिहिले, 14 असे कार्ड मध्ये 15, 16, 17, 18, 19 आणि 20 असे कार्ड एखाद्या बॉक्सने ठेवले. एक एक कार्ड आपण उचलतो तर किती शक्यता आहेत, जेवढे नंबर लिहिलेले असणार तेवढे शक्यता. नॉर्मली मुलं काय करतात, 20 मधून 10 लिहिले 10 शक्यता. तर असं नसतं. जेव्हा नंबर काउंटिंग असते त्यावेळेला नंबरला व्यवस्थित मोजायचं. 10 ते 20 सांगितल्यामुळे 10 पासून सुरुवात करायची. म्हणजे 10 इथून सुरुवात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे इथे एकूण शक्यता किती, चौथ्या लेवलचं उत्तर किती, शक्यता 11. 10 ते 20 कार्ड संख्या लिहिलेली कार्ड आपण टाकली, एकूण एक कार्ड काढण्याची शक्यता किती होणार आहे, 11. 20 मधून 10 गेले 10 नाही, 10 पासून सुरुवात करा. मग त्याला किती होणार, 11. समजलं. या 5.1 मध्ये फक्त एवढंच आहे, बाकी काही नाही. हे नंतर नोट डाऊन करून घ्या आणि याच्याबद्दल माहिती फक्त डोक्यात ठेवा. अभ्यासात नको. ओके, रिअल मध्ये नको.